कल्याण सहजानंद चौकात होर्डिंग कोसळलेलं आहे। रस्त्यावरच हे होर्डिंग कोसळलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि होर्डिंग कोसळून 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे। कारवरच हे होर्डिंग कोसळले, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून घेऊया। आतिश, होर्डिंग कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतोय, मात्र ते होर्डिंग अधिकृत होतं अनधिकृत होतं, काय नेमकं? अद्याप समजले नाहीये ही होर्डिंग जे आहे अधिकृत आहे की अनधिकृत आहे। कल्याणचा जो सदानंद चौक आहे, जो मुख्य कल्याणचा चौक आहे, तिथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते। बाजूला असलेले जे दुकानं, त्या दुकानांच्या पुढेच ही होर्डिंग पडलेली आहे। त्याच्या खाली जे कार आहे, त्यातून 3-4 ज्या गाड्या 2 व्हीलर आहेत त्यावरती पडलेले आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये 2 जण जखमी झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे। त्याच्यामध्ये 1 जणाला एका खाजगी रुग्णालयामध्ये इकडे नेण्यात आलेला आहे। तर घटनास्थळी आता अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे, त्यावर पोलीस सुद्धा आलेले आहेत। महापालिकेचे अधिकारी इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा इथे संपूर्ण ते चौकामध्ये ट्रॅफिक जाम झालेली आहे। पूर्ण होल्डिंग जे आहे, होल्डिंगचे जे पत्रे होते ते संपूर्ण जे पत्रे आहेत ते रस्त्यावरती पडलेले आहेत। येणारा जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे। त्यामुळे ही होल्डिंग अधिकृत होती की अनधिकृत हे अजूनपर्यंत सांगता येणार नाही। नक्कीच हे दृश्य आपण कल्याण मधली सहजानंद चौकातली पाहतोय। या ठिकाणी एक होर्डिंग कोसळलेलं आहे। हे होर्डिंग अधिकृत होतं अनधिकृत होतं याबाबतची आता तरी स्पष्टता नाहीये, मात्र या होर्डिंग कोसळल्यानंतर ज्या 2 जण जखमी झालेले आहेत, एका कारचं 2 दुचाकींचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। रहदारीचा असा कल्याण मधला हा रस्ता आहे, रस्त्यावरच हे होर्डिंग कोसळलेलं आहे आणि 2 जण त्यात जखमी झालेले आहेत। घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना आपल्या सगळ्यांनाच आता अजूनही त्या सगळ्या आठवणी आपल्या समोर आहेतच। ती घटना ताजी असताना आज कल्याणमध्ये होर्डिंग कोसळून 2 जखमी झालेले आहेत।